अध्यात्म रामायण युद्धकांड षोडश सर्ग वानरांना निरोप आणि ग्रंथ प्रशंसा मुक्त भावानुवाद. श्री महादेवजी म्हणाले, हे पार्वती, सर्व लोकांना सुखी करणाऱ्या राजश्रेष्ठ श्री रामांचा राज्याभिषेक झाल्यावर पृथ्वी ही धान्याने संपन्न तथा सर्व वृक्षही फलयुक्त की झाले. गंधरहित असणारी फुले सुगंधित होऊन शोभायमान की झाली. राज्याभिषेकानंतर सर्वप्रथम रघुनंदनानी 1,00,000 घोडे, 1,00,000 धेनू आणि शेकडो बैल ब्राह्मणांना दान केले व त्यांना अजून 30 कोटी सुवर्ण मुद्राही दिल्या. तसेच आनंदपूर्वक रत्ने, वस्त्रे आणि अलंकारही दिले. त्यानंतर सूर्यकांतीप्रमाणे तेजस्वी सर्व रत्नांनी गुंफलेली एक माळ भक्त वत्सल राघवानी प्रेमपूर्वक सुग्रीवास दिली. तसेच अंगदास ही 2 दिव्य अशी बाहुभूषणे दिली. नंतर कोटी चंद्राप्रमाणे तेजस्वी आणि मणी व रत्ने आणि विभूषित असा एक हार रघुकुल श्रेष्ठांनी प्रीतीपूर्वक सीतेस दिला. स्वतःच्या गळ्यातील तो हार उतरवून जगतनंदिनी सीता आपले पती आणि सर्व वानर यांच्याकडे वारंवार पाहू लागली. तिच्या मनातील भाव ओळखून जानकीकडे पाहत श्रीराम तिला म्हणाले, हे सुंदरमुखी वैदेही, तू ज्याचेवर संतुष्ट असशील त्यासी तू हा हार द्यावास. त्यावेळी राघवांचे देखतच सीतेने तो हार हनुमंतास दिला. त्या हारामुळे झालेल्या गौरवाने तर हनुमंत अधिकच शोभिवंत दिसू लागला. हात जोडून समीपच उभे असणाऱ्या हनुमंताकडे पाहून त्याच्या सर्वश्रेष्ठ भक्तीने संतुष्ट झालेले श्रीराम सुद्धा त्यास याप्रमाणे वदले, हे हनुमंता, मी तुझ्यावर प्रसन्न असून तू इच्छित वर मागून घ्यावास. या त्रैलोक्यात देवांनाही दुर्लभ असणारे ते मी तुला प्राप्त करून देईन. अतिशय आनंदित हनुमंतानेही श्रीरामांना नमन करून म्हटले, हे रामा, तुमचे नामस्मरण करताना माझे मन तृप्तच होत नाही, म्हणून तुमच्या नामाचे सतत स्मरण करीत मी या भूतली राहावे अशी माझी इच्छा असून जोपर्यंत या जगी तुमचे नाव टिकून राहील तोपर्यंत माझे शरीरही टिकून राहो. हे राजेंद्रा, हा माझा इच्छित वर आहे. ठीक आहे असे म्हणून श्रीरामांनी त्याला सांगितले की जीवन मुक्त स्थितीमध्ये तू या जगी तुझ्या इच्छेप्रमाणे राहशील. नंतर कल्पाचे अंती तुला माझ्या सायुज्य प्राप्ती होईल. नंतर कल्पाचे अंती तुला माझी सायुज्य प्राप्ती होईल यात संशय नाहीत. त्यानंतर जानकी प्रीतीपूर्वक त्यास म्हणाली, हे हनुमंता, कोठेही असलास तरी सर्व भोग तुला माझे आज्ञेने प्राप्त होतील. त्या दोन्ही ईश्वरांनी असे सांगितलेवर हनुमंत अतिशय आनंदित झाला. हनुमंताच्या डोळ्यात आनंदाश्रू भरून आले होते. त्याने दोघांना वारंवार प्रणाम केला आणि तो महाबुद्धिमान मोठ्या कष्टानेच तपश्चर्या करण्यास्तव हिमालय पर्वताकडेच निघून गेला. त्यानंतर हात जोडून उभे असणाऱ्या गुहाजवळ जाऊन श्रीरामांनी त्यास आता परत आपल्या अतिशय उत्तम आणि रम्य अशा शृंगवेर नगरीत परत जाण्यास अनुमती दिली.
आणि तेथे जाऊन आपले चिंतन करीत स्वतः संपादन केलेले भोग भोगीत राहणेविषयी सांगून याद्वारेच माझे सारूप्य प्राप्त होईन जाईल असे आश्वासन पूर्वकच त्यास सांगितले. असे सांगून श्रीरामांनी त्यास दिव्य अलंकाराने विभूषित करून विशाल राज्य देऊन सामर्थ्य संपन्न श्रीरामांनी त्यास आत्मज्ञानाचा उपदेशही केला. रामांनी आलिंगन देऊन त्या प्रसन्न झालेल्या गुह आनंदाने आपल्या स्थानी परत गेला. त्यानंतर जे इतर वानर अयोध्येस आले होते त्यांना अमोल वस्त्रे आणि अलंकार देऊन राघवानी त्यांचाही सत्कार केला. बिभीषणासह सुग्रीवादी वानरांचा त्यांचे योग्यतेनुसार श्रीरामांनी सत्कार केला. तेव्हा आनंदित मनाने ते सर्व आपापल्या स्थानी परत गेले. सुग्रीवादी सर्व वानर आनंदाने किष्किंधेकडे गेले. निष्कंटक राज्य प्राप्त करून घेऊन आणि श्रीरामांकडून आदर सत्कार स्वीकारून पुण्यशील बिभीषण आनंदाने आपल्या लंकेकडे प्रयाण करता झाला. इकडे सर्वांविषयीच वात्सल्य असणारे श्रीराम आपल्या संपूर्ण राज्याचे पालन करू लागले. नंतर लक्ष्मणाची इच्छा नसतानाही श्रीरामांनी लक्ष्मणास यवराजपदी अभिषिक्त केले. अतिशय भक्तीने लक्ष्मण श्रीरामांची सेवा करण्यात तत्पर झाला. श्रीराम स्वतः जरी परमात्मा कार्याध्यक्ष निर्मल स्वरूपी कर्तृत्व इत्यादींनी रहित निर्विकार आणि स्वतःचे आनंदी संतुष्ट होते तरीही लोकांचे उपदेशास्तव परमानंद स्वरूप श्रीरामांनी मानवी शरीराच्या आश्रयानेच विपुल दक्षिणांनी युक्त असे सर्व अश्वमेध इत्यादी यज्ञ संपन्न केले. श्रीरामांचे राज्यात कधीही विधवा स्त्रियांचे आक्रंदन ऐकू नाहीच आले. सर्ग 16 पुढे चालू. घ्या श्रवणानंद. हरिओम तत्सत.